मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. जाधव संकुल भागातून आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास महिलेची पोत ओरबाडली. जाधव संकुल भागातील रहिवासी सौ सुनीता विष्णू डुंबरे यांच्या गळ्यातील तब्बल 2.5 तोळ्याची चेन चोरट्यांनी ओढल्याची घटना घडली आहे. जाधव संकुल भागातील ज्ञानेश किराणा स्टोअरच्या संचालिका सौ सुनीता विष्णू डुंबरे या नेहमीप्रमाणे आपल्या किराणा दुकानात आल्या. त्यांच्या दुकानात वस्तू घेण्यासाठी 2 तरुण आले. त्यांनी किरकोळ वस्तू खरेदी केली आणि संधी मिळताच सौ सुनीता डुंबरे यांच्या गळ्यातील 2.5 तोळ्याची चेन चोरट्यांनी ओरबाडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि युनिट 2 चे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन सीसीटीव्ही फुटेज चेक केले आहेत. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत. यावेळी नगरसेवक समाधान देवरे यांनी डुंबरे कुटुंबियांची भेट घेतली. घडला सकाळी 7 वाजून 40 मिनिटांची गोष्ट आहे ही. मी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यानंतर 2 जण आले. माझ्याकडे 1-2 वस्तू मागितल्या. मी त्यांना त्या दिल्या. त्यांनी रिटर्न केल्यामुळे मी त्यांना सांगितलं इथून जा. ते काही गेले नाही. त्यानंतर त्यांनी माझ्याकडनं दूध पिशवी घेतली आणि चॉकलेट द्या सांगितलं आणि गळा दाबून आणि लगेच पोत ओढून नेली. किती तोळ्याची होती? 2.5 तोळ्याची पोत होती माझी. जाधव संकुल परिसरामध्ये आमच्या भगिनी सुनीता डुंबरे या रोजच्या रुटीनप्रमाणे गेल्या 10-15 वर्षापासून ते दुकान चालवतात. स्वतःची रोजीरोटी ते स्वतः महिला सक्षम असल्यामुळे कामधंदा करतात. परंतु अज्ञात 2 इसम येतात आणि या भगिनीला सांगतात की ही वस्तू दे, ती वस्तू दे असं म्हणून ते वस्तू ही नको ती नको असं त्यांना डिस्टर्ब करत होते. परंतु त्या भगिनीच्या लक्षात आले की हे कोणीतरी असं मास्क लावलेलं आहे त्यांनी चेहऱ्यावर. आम्ही आता फुटेज बघत होतो तर मास्क लावलेलं आहे आणि त्यांना थोडा डाऊट आला तर ते थोड्या मागं सरकल्या. परंतु त्या व्यक्तीने थोडंसं पुढं अजून बहाणा करून त्यांच्या घशाजवळ पकडून लगेच त्यांचं एक 2.5 तोळ्याची जी काही मंगलपोत होती सोन्याची ती निवडली. त्या भगिनीने प्रयत्न केला त्याला आवाज द्यायचा, बाहेर निघायचा, परंतु आजूबाजूचे नागरिक कोणी बाहेर नसल्यामुळं त्यांनी एक पल्सर गाडी होती त्यांची, तिच्यावर बसून ते पोबारा झाला. आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करत की लवकरात लवकर हे जे काही गुन्हे घडत आहे त्या गुन्ह्याचा बंदोबस्त होऊन या भगिनीची जे काही मेहनत करून कमवलेलं छोटं मोठं धन असतं ते वापस मिळत तेवढे प्रशासनाकडे आम्ही नक्कीच विनंती करतो सगळ्या नागरिकांतर्फे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.